तुमचं काम लई 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 गोड अहो सर तुम्हा मुलांची लई लई ओढ अहो सर तुमचं काम लई 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 गोड अहो सर तुम्हा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती करत आहोत. पुऱ्या भारत देशामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती करतात. आज त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी. आज मुली शिकत आहे तर त्यांच्यामुळे शिकत आहे. आज मुली शिकत आहे तर त्यांच्यामुळे शिकत आहे. सावित्रीबाई फुले वडिलांचे नाव नेवशी पाटील असे होते. लहानपणी सावित्रीबाई फुले लंगडी खो खो कबड्डी असं खेळताना घट्ट व्हायचं आणि एका दिवशी त्याची आई म्हणायची अहो आता आपली मुली मोठी झालेली आहे त्यांचं लग्न करावं लागते. तर सावित्रीबाई फुले यांचं लग्न 9 वर्षामध्ये केले. तुम्हाला तर माहीत आहे त्याचं लग्न कोणासोबत झालं. त्यांचं लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झालं. एवढे बोलून मी माझे मयुरी गजानन भांगे आहे. आज सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी. ज्योतिराव सोबत लग्न करून घरात पहिले पाऊल टाकले होते तर त्यांनी जिकडे तिकडे बघितले तर काय जिकडे तिकडे पुस्तकं दिसत होते. सावित्रीबाईंना वाटलं यांनी काही पुस्तक खातात का म्हणून त्यांनी ज्योतिरावांना विचारले. ज्योतिराव म्हणाले मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे म्हणून मी नाही की पुस्तकं वाचतो तर तुला देखील लिहिता वाचता आलं पाहिजे. सावित्रीबाई म्हणाली मला तर स्वयंपाक करायचा आहे मला कुठे लिहिता वाचता येणार आहे. तर असेच एके दिवशी त्यांनी रानात गेले. रानामध्ये पेरणी चालू होती आणि ज्योतिरावांनी म्हणले तुला देखील असं हे बी टाकले तर नाही की झाड उगते तसंच तुला देखील शिकून मोठं व्हायचं आहे म्हणून नाही की एक लाकूड घेऊन आले. सावित्रीबाईंना वाटलं आता यांनी मला मारतात. ती खूप घाबरली. पण ज्योतिराव फुलांनी जमिनीवर काहीतरी लिहिले. मग नाही की सावित्रीबाईंना लिहायला सांगले. सावित्रीबाईंना काही कळतच नव्हतं म्हणून ते काय बी लिहिली. असंच तिने आई शिकली आणि मोठी झाली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद जय भारत. असंच सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतले आणि मग 1 जानेवारी 1848 मध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी ते शाळेत गेली तर बघली तर काय 5च मुलं शाळेत आले होते. तर तिने बोर्डवर अभ्यास देऊ लागली तर ते 5ही मुली पळून गेली. तर दुसऱ्या दिवशी पण 5च मुली आल्या होत्या. मग ते सावित्रीबाई त्याच्या ज्योतिबा फुलेला सांगू लागली की रोज रोज मुली 5च येऊ लागायला लागले तर आपण घरोघरी जाऊन सांगू. मग दुसऱ्या दिवशी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी घरोघरी जाऊन सांगितले की तुमच्या मुलींना शाळेत पाठवा. मग असंच शाळेत जाताना एके दिवशी सगळे लोक बोटे शेण दगड मारू लागले. मग सावित्रीबाई घरी येऊन सांगितली की मला सगळे लोक गोटे शेण मारतात तर माझी साडी खराब होऊन जाते. तर ज्योतिबा फुलेंनी त्यांना एक नवीन साडी घेतली. त्याने पिशवी टाकून वर्गात जाऊन त्याने साडी नेसली. दुसऱ्या दिवशी मग सगळे मुली येऊ लागली. मग सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले जेवण करू लागले. मग दरवाजावरील टकटकची आवाज आली. मध्ये पाहिले तर काय एक मोठा धप्पड माणूस हातात कुऱ्हाड घेऊन उभा होता. तर सावित्रीबाईला सांगू लागला की तूने शाळा चालू ठेवली तर मी तुला खतम करतो. मग ज्योतिबा फुलेंनी त्यांना समजून सांगितले की शाळा आम्ही तुमच्याच मुलीसाठी शिकवण्यासाठी बनवले आहे. तर ते माणूस सावित्रीबाईचे पाया पडून सांगू लागला की मला माफ करा. आता जर तुम्हाला कोणी शाळा बंद करण्याची धमकी दिली तर मला सांगा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द मी आज सावित्रीबाई फुले विषयी 2 गोष्टी सांगणार तरी पण तुम्ही ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. त्या काळात छोट्या मुलीची छोट्याच वयात मोठ्या मुलाशी लग्न करून टाकायचे आणि मोठे मुलं मरण पावायचे.
मग त्या बाया नाही का विधवा होऊन इकडे दुसऱ्या माणूस त्यांना पाहायचे. मग एका दिवशी काशीबाई एका दिवशी विहिरीत उडी मारायला जाऊ लागली. मग एका दिवशी सावित्रीबाई आली आणि त्याला सांगू लागली, ए अगं काशी तू काऊन विहिरीत उडी मारत आहे. मग काशीबाई सांगू लागली, मी जगू तर काय मरू काय करू, माझ्या पोटात छोटासा मुलगा आहे. मग सावित्रीबाईने का त्याला धरून घरी नेली. मग यशवंतराव मग त्याला यशवंतला लई शिकवून ते एक डॉक्टर बनलं. मग ते एका दिवशी मरीजचा इलाज करत. मग ते मरण पावला. मग तरी पण ज्योतिबा फुले त्याचा नवरा पिन गेला, पोरं पिन मेला, तरी पण ते घाबर नाही. मग त्याच्या कामावर ते ध्यान देऊ लागले. एवढे बोलून माझ्या 2 शब्द. सावित्रीबाई फुले याच्या मी 2 गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे.